राजकीय अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। राज्याचे गृहमंत्री जयंत पाटील पक्ष संघटनेचे या भागाचे अध्यक्ष संजय पाटील, विधानसभेचे सभासद आमदार रंजन बनसोडे, त्यांनी महाराष्ट्राच्या रंगभूमीला एक प्रतिष्ठा दिली आणि राज्यातल्या सगळ्या कलाकारांचं, सामान्य जनांचं लोकसभेमध्ये समर्थपणानं प्रतिनिधित्व करतात ते आपल्या सगळ्यांचे आवडते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, माजी आमदार विलासराव रांजे, आजमभाई पानसरे, राजू विशाल, नाना काटे, ॲडव्होकेट गोरक्षनाथ लोखंडे, अमीनताई पठाण, जगदीश शेट्टी, कामगार संघटनेच्या वतीने ज्यांनी विचार मांडले ते श्री तरुण गोसाडे, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर, संघटनेचे सगळे पदाधिकारी आणि उपस्थित बंधू भगिनींना, हे खरं आहे की मी बऱ्याच दिवसातून आज आपल्या सगळ्यांच्या समोर बोलायला उभा आहे। तसं मध्यंतरी एक दोनदा येऊन गेलो होतो, पण एका दुःखद कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो होतो। आपले एक सहकारी दत्ता साने हे गेले, कोरोनाच्या त्या संकटात अनेकांना प्राण द्यावे लागले, त्याच्यामध्ये ते एक सहकारी होते आणि त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांना भेटायला मी आलो आणि मला आठवत आहे की विलासराव रांजे या ठिकाणी आहेत, त्यांचे वडील विठोबा रांजे ते सुरुवातीच्या काळातले नगरसेवक होते, त्यांच्या जाण्याच्या नंतर सुद्धा मी आलो होतो। आणखीन 3-4 अत्यंत जवळचे सहकारी या ठिकाणी जे अनेक वर्ष आपल्यामध्ये काम करत होते ते गेले, या सगळ्यांचं स्मरण मला आज या ठिकाणी होत आहे। ज्याचा उल्लेख या ठिकाणी अध्यक्षांनी केला की मी यायचं ठरवलं आणि त्याला काही कारणं होती। एक तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जावं, लोकांचं सुखदुःख समजून घ्यावं, देशाची सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांचं सहकार्य नसलं त्याची सामान्य माणसाची शक्ती संघटित करावी आणि त्यांची दुःख कमी करण्यासाठी राज्यामध्ये भारत या ठिकाणी आघाडीचं जे सरकार आहे त्यांच्या मदतीनं काही ओझं कमी करता येईल तर ते करण्याच्याबद्दलचा विचार करावा, या हेतूनं मी जिल्ह्यात जायचं ठरवलं। 3-4 दिवसाच्या पूर्वी सोलापूरला जाऊन आलो, कामगारांशी बोललो, कार्यकर्त्यांशी बोललो,
समाजातल्या उपेक्षित समाजाच्या घटकांशी बोललो, महिलांशी बोललो, अनेक सुखदुःख जाणून घेतले. आणि त्याचप्रमाणे आता राज्यामध्ये जिथं जाणं शक्य असेल त्या ठिकाणी जायचा निकाल घेतला. किती संकट येतात. आधीच्या वक्त्यांनी उल्लेख केला महागाईचा प्रश्न. रोजची वर्तमानपत्र वाचली की एक बातमी पक्की असते की पेट्रोलच्या किमती किती वाढल्या, डिझेलच्या किमती किती वाढल्या, गॅसच्या किमती किती वाढल्या, आणि वडिलीचं जे संसार चालवायचं बजेट आहे ते किती प्रमाणात संकटात गेलं ही बातमी रोज बघायला मिळते. अशा खासदारांनी उल्लेख केला ही गोष्ट खरी आहे की मनमोहन सिंग असताना त्यांच्या मंत्रिमंडळात मी होतो. दुनियेत पेट्रोलचे भाव वाढले आणि म्हणून नाईलाजाने काही भाव वाढवायला लागले तर आज ज्यांच्या हातामध्ये देशाची सूत्र आहेत त्या लोकांनी 10 दिवस पार्लमेंट काम करून दिलं नाही, बंद पाडलं. आता जगात किंमत वाढली म्हणून इथं वाढली एक कारण सांगायला होतं. पण जगात किंमत कमी झाली तरी इथं काही लाभ दिला नाही. इथं वाचतेच किमती ठेवल्या. आणि आजची जर वर्तमानपत्र पाहिली तुम्ही, विशेषतः इंग्रजी पेपर, त्याच्यामध्ये देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा एक लेख आहे. आणि त्या लेखात त्यांनी सांगितले की केंद्र सरकारने पेट्रोलवर डिझेलवर जो कर बसवला आहे त्यातले 25% कर कमी केला तरीसुद्धा या वाढत्या महागाईला तोंड देण्याची परिस्थिती सामान्य नागरिकांची होईल. पण हे सरकार त्याबद्दलचा विचार करायला तयार नाही. आणि हे महागाईचं संकट हे समाजाचे सगळ्या थरांना आत्ताच अजून रोजाजींनी कामगारांचे प्रश्न मांडले. एक नवीन नीती देशात आणायला सुरुवात केली. अनेक वर्ष सत्ता आम्हाला लोकांच्या हातामध्ये होती, पण आम्ही कारखानदारी टिकेल कसं याचा विचार केला, कारखानदारी वाढेल कशी याचा विचार केला. आज काय होतंय, संकट येतात. मला आठवतंय की मी राज्यात काम करत असताना टेल्को बंद झालं होतं. एक कोणतंही अय्यर नावाचा कोणतरी नेता होता. अय्यर ना, नायर. आणि ही कंपनी बंद पडेल अशी स्थिती होती. जबरदस्त कंपनी, त्याला एक इतिहास आहे. मुंबईमध्ये गर्दी झाली. त्यावेळेचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. त्यांनी ठरवलं की उद्योगाचं विकेंद्रीकरण करायचं आणि मग मुंबईचं जाऊन ठाण्याला वाघळे इस्टेटमध्ये कारखाने काढायला सुरुवात केली. आणि त्यानंतर पिंपरी चिंचवडला कारखाने काढायचे निकाल त्यांनी घेतले. आणि त्यांना ज्यावेळेस कळलं की टाटा ही वाहनं तयार करण्याचा कारखाना जमशेदपूरला नेत आहेत, त्यावेळी यशवंतराव चव्हाण स्वतः जे.आर.डी. टाटांच्याकडे गेले आणि त्यांना विनंती केली की मी तुम्हाला हवी तशी जमीन देतो,
सवलती देतो, तुम्ही पिंपरी चिंचवड या अकलूजला या. आणि आता आले. 30 गज वजा जातोची, 30 गज वजा टेम्पोची ही सवन कारखानदारी उभी करायचा निकाल घेतला, ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला हिंदुस्थान यांचेवैयक्तिक. त्याचा फार वेगळा इतिहास आहे. महात्मा गांधी पुण्याला नगर रोडला एका बंगल्यामध्ये होते. त्यांच्या पत्नी कस्तुरबा या आजारी होत्या. कस्तुरबांना आजारपणातून बाहेर निघण्यासाठी एका विशिष्ट औषधाची गरज होती आणि त्या औषध या देशात होत नव्हतं. आणि एक दिवशी कस्तुरबा यांचा मृत्यू झाला. पंडित जवाहरलाल नेहरू गांधींना भेटायला गेले. गांधीजी अस्वस्थ होते. बोलताना त्यांनी एवढंच सांगितलं की वा गेली, पण या देशातल्या सामान्य माणसाला अशा रोगातून बाहेर पडण्यासाठी लागणारं औषध आपल्या देशामध्ये नाही, याचा फेरविचार आपण केला पाहिजे. जवाहरलाल नेहरूंनी तातडीने निकाल घेतला आणि त्यामधून हिंदुस्थान यांचेवैयक्तिक हा कारखाना त्या ठिकाणी उभा राहिला. आणि पेनिसिलिन हे सर्व देशाला पुरवायचं काम या पेन्सिलमधनं व्हायला लागले. आणि ही सगळी कारखानदारी उभी करावी, हाताला काम द्यावं, हे सूत्र पूर्वीच्या सरकारमध्ये होतं. कामगाराच्या अधिकाराचं जतन करावं, हे सूत्र त्याच्या पाठीमागचं होतं. आज काय आहे, कधीही कोणालाही कामावून काढण्याच्या संबंधी कायद्यात बदल केले जातात. कन्फर्म नाही, नोकरीमध्ये कन्फर्मेशन ही संकल्पना असता कामा नये, यासंबंधीचा सर्व विचार आज भाजपच्या दिल्लीच्या सरकारमध्ये आहे. आणि ही भूमिका 100% कामगार विरोधी आहे. आणि जे कामगारांच्या हिताचं रक्षण करत नाहीत, त्यांच्या विरोधी नीती घेते, त्या लोकांना सत्तेवर बसायचा अधिकार नाही, हे आज नाही उद्या तुम्हाला मला सांगावं लागेल. आणि त्यासाठी जी महत्त्वाची शहरं या दृष्टीने अत्यंत दिशा देणारी आहेत, त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड होऊ शकते. आणि म्हणून कामगारांचा विचार या ठिकाणी करायचा. कारखानदारी वाढवायची आम्ही प्रयत्न करतो. राज्य होतं त्यावेळी केले. पुण्यामध्ये जास्त कारखानदारी वाढू नये असं माझं मत होतं. आणि त्याचं कारण विकेंद्रित स्वरूपामध्ये विकास झाला पाहिजे. आणि म्हणून आम्ही लोकांनी काही निकाल घेतले. मी स्वतः राज्याचा मुख्यमंत्री असताना घेतले की नवीन कारखाना काढायचा असेल तर रांजणगावला जागा देतो. आज रांजणगाव हे एक महत्त्वाचं औद्योगिक केंद्र झालं. चाकण महत्त्वाचं औद्योगिक केंद्र झालं. पारनेर महत्त्वाचं औद्योगिक केंद्र व्हायला लागलं. पलीकडच्या रस्त्यात गेलात तर जेजुरी, दौंड तालुक्यामध्ये कुरकूर, बारामतीमध्ये बारामती, इंदापूरमध्ये इंदापूर दिसते. पलीकडे आपण सातारा रोडला गेला तर शिरवळ, ही सगळी औद्योगिक नगरी आज आपण विकेंद्रित स्वरूपामध्ये उभी करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याचं महत्त्वाचं कारण त्या भागातल्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आणि आज दिल्लीचं सरकार, भाजपचं सरकार नवीन कारखानदारी काढायला अनुकूल अशा प्रकारची नीती घेत नाही. त्यांची भूमिकाच वेगळी. आता ही गोष्ट औद्योगिकरणाची झाली. आमच्या आधीच्या वक्त्यांनी शेतकऱ्याची अवस्था सांगितली. काय अवस्था शेतकरी?
मला आठवत आहे 2004ला देशाच्या शेती खात्याचं काम माझ्याकडे आलं. शपथ घेतली मंत्रिपदाची आणि संध्याकाळी माझ्याकडे एक फाईल आली आणि ती फाईल आचार फ्री करा अशी मला विनंती केली. बघितलं फाईलमध्ये काय, फाईलमध्ये होतं की या देशामध्ये 4 आठवड्याचा अन्नाचा पुरवठा आहे आणि म्हणून परदेशातलं धान्य आणा, ब्राझीलवरनं आणा, अमेरिकेवरनं आणा आणि त्या संबंधीचा प्रस्ताव त्या फाईलमध्ये होता. मी काही सही केली नाही. मी विचार करत होतो हा शेतीप्रधान देश, 70% लोक शेतीवर आहेत आणि इथं आम्ही अन्न देऊ शकत नाही. दुसऱ्या दिवशी मला मनमोहन सिंगांचा फोन आला, म्हणजे फवाजी वो फाइल जल्दी क्लियर करिए क्योंकि 4 हफ्ते का अनाज देश में है, जल्दी हमें बाहर से लाना पड़ेगा. त्यांचं गांभीर्य मला समजलं आणि नाईलाजानं मी त्याच्यावर सही केली आणि परदेशातनं धान्य आले. पण मी विचार केला की हे चित्र बदलायचं, काय वाटेल ते झाल्याचं बदलायचं आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. 2004 ते 2014 10 वर्ष माझ्याकडे शेती खात्याची सूच होती. 2014ला मी शेती खात्याचं काम सोडलं. त्यावेळेला या देशातल्या काळ्या आईची इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनी घामाने आणि त्याच्या मालाला चांगली किंमत मिळाली म्हणून आमचे प्रश्न सोडवले. ज्या दिवशी माझं शेती खात्याचं काम संपलं त्या दिवशी हा देश गहू एकेकाळी परदेशात आणत होता. तो देशाची गरज तर भागवतो, पण जगातल्या 18 देशांना गहू निर्यात करणारा हिंदुस्थान म्हणून हिंदुस्थानचं नाव जगात झालं. तांदूळ एक काळ असा होता की आम्ही तांदूळ थायलंडवरून आणत होतो. ज्या दिवशी शेती खात्याचं काम मी सोडलं त्या दिवशी जगात सगळ्यात जास्त निर्यात तांदूळ करणारा देश हा भारत झाला. साखर जगात 2 नंबरची साखर निर्यात करणारा देश भारत झाला. आणि फळं भाजीपाला याच्यामध्ये जगात 2 नंबरचं नाव या देशाचं आहे. आज कुठेच बघा, एस.टी. स्टँडवर जा, रस्त्याच्या कडेला जा, रेल्वे स्टेशनवर जा, अनेक प्रकारची फळं बघायला मिळतात. मगाशी कोणतरी आमच्या सरकारने एक फळाची करंडी चालली, त्याच्यात अनेक फळं होती. एक काळ असा होता की घरात कुणी आजारी पडला तर मोसंबी आणायची किंवा फळं आणायची. म्हणजे फळं बाजारात घेऊन कुणी येतो म्हणलं तर लोक म्हणायचे घरात कुणी आजारी येतं, त्याचं फळं कुणी आणत होतं. आज या देशामध्ये फळांचं उत्पादन प्रचंड वाढलेलं. जगामध्ये आपल्याला नावलौकिक या सगळ्या गोष्टीचा झाला. आणि याचं महत्त्वाचं कारण की मिळालेली सत्ता त्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या भल्यासाठी वापरायची ठरवली तर हा शेतकरी या देशाचा भुकेचा प्रश्न सोडू शकतो. आणि ते काम आम्ही लोकांनी केलं. याचं नेमकं उलटं आजचं सरकार त्या ठिकाणी आहे की जे भाजपचं सरकार आहे या सगळ्या प्रश्नांच्याकडं आज त्यांचं लक्ष नाही, ही त्या ठिकाणी बघायला स्थिती मिळते. बेरोजगारी ही दिवसेंदिवस वाढते, त्यासाठी काय केलं पाहिजे. अनेक गोष्टी आम्ही लोकांनी केल्या. मला आठवत आहे की मी हिंजवडीला आलो. नानासाहेब नवले हे आमचे सरकारी होते त्यावेळेला. त्यांनी एक साखर कारखाना काढला आणि त्या साखर कारखान्याच्या भूमिपूजनाला मला बोलवलं. भूमिपूजन मी केलं आणि भाषणात सांगितलं
की मी जो भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी केला त्या ठिकाणी कारखाना येणार नाही. नाना म्हणजे की काय अहो असं कधी होतं का? भूमिपूजनाला तुम्ही बोलवला आणि तुम्ही सारखा कारखानाच व्हायचा. म्हणजे 20 महिन्यात तुम्हाला दुसरी जागा देतो, मला या ठिकाणी आयची शेती करायची. आणि आज त्या हिंजवडीला 1,00,000च्या पेक्षासुद्धा जास्त तरुणी आयची शेतीमध्ये काम करतात. असंच काम या ठिकाणी करावं म्हणून अजूनबाई फानसरे, संघटनेचे अध्यक्ष संजोग, विलासराव लांडे हे सगळे माझ्या घरी आज असता आले होते आणि त्यांनी मला सांगितलं इथं कुठेही जमीन मिळायची शक्यता आहे, म्हणजे आपण आयची शेती करू, किती लोकांना काम मिळेल. मगच पक्षाचे सतीश वगैरे यांना फोन केला, त्यांना विचारलं की तुमच्याकडे किती लोक काम करतात. त्यांनी सांगितलं 1,00,000. आकुर्डीला किती करतात, तिकडे असेच काहीतरी. म्हणजे एकट्या पुण्याच्या परिसरामध्ये आयटीमध्ये 4,00,000च्या पेक्षा अधिक तरुणी आज काम करतात, अधिक हातांना काम मिळावे. आणि ही धोरणं ही पूर्वीच्या सरकारने ठरवली आणि आजचं सरकार त्या बाबतीत भाजपचं सरकार योग्य प्रकारची पावलं टाकायच्या दृष्टीनं काही उपाय न करतं असं दिसत नाही. आणि म्हणून याच्यात काही ना काहीचे बदल केला पाहिजे. आत्ता सुदैवानं उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये महाराष्ट्राची स्कृती आहे, 3 पक्षाचं सरकार आहे. आणि या सरकारमध्ये या औद्योगिक धोरणात ज्या काही सुधारणा करण्याची गरज आहे ते निश्चित करणार आहोत. आणि अधिक कामगारांना या ठिकाणी अधिक हातांना काम कसं मिळेल याची खबरदारी घेणार आहोत. आज हे सरकार त्या दृष्टीनं पावलं टाकत आहे आणि ज्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे त्या भाजपच्या नेतृत्वाची भूमिका काय, म्हणजे केंद्र सरकारचं काम राज्य सरकारला मदत करायची असते. आज राज्याला मदत होत नाही, राज्याचे पैसे मिळत नाही. GSTचे 30,000 कोटी ही रक्कम केंद्राकडे पडू नये ती महाराष्ट्राला द्यायचं काम आज केंद्र सरकार करत आहे. आणि या सगळ्या गोष्टीच्यामुळं महाराष्ट्र आर्थिक अडचणीत आणण्याचा प्रयत्न एका बाजूनं करायचं, दुसऱ्या बाजूनं आहे सरकार हे फाडण्याच्यासाठी काय करता येईल याचा प्रयत्न करता येईल. कधी CBIचा वापर, कधी EDचा वापर, कधी नार्कोटिक्सच्या योजनेच्या संबंधीचा वापर. या सगळ्या एजन्सी आज या ठिकाणी सरकारमध्ये बसलेल्या लोकांना संकटात आणण्यासाठी केली. अनिल देशमुख गृह खात्याचे मंत्री होते, त्यांचा आरोप झाला. त्यांनी तातडीने राजीनामा दिला आणि सांगितलं चौकशी करा. ज्यांनी आरोप केला तो वरिष्ठ पोलीस अधिकारी आरोप केला, पण त्या आरोपाला आधार नाही दिला आणि त्यानंतर ते गायब झाले, ते कुठेही सापडत नाही. मुंबईसारख्या शहराचा पोलीस कमिशनर गायब होतो असा इतिहास कधी घडलेला नव्हता. आज ते घडलं आणि दिल्लीचं सरकार त्यांची जबाबदारी, त्यांची मदत मागितली की भारताच्या बाहेर आजूबाजूला कुठेही लपून बसलेलं काम आज जर त्यांचं होत असेल तर तुम्ही त्याला मदत करा. पण राज्य सरकारला त्रास द्यायचा म्हणून त्यांच्याकडं मदत करण्याचं, सहकार्य करण्याची भूमिका आज दिल्लीचं सरकार यत्किंचित सुद्धा नाही. जसं अनिल देशमुखांचं किती लोकांची नावं सांगू. परब म्हणून ट्रान्सपोर्ट खात्याचे मंत्री, त्यांच्याकडे ED. देसाई नावाचे उद्योग खात्याचे मंत्री, त्यांच्या कुटुंबियांच्याकडे ED. अशोक चव्हाण एकेकाळी मुख्यमंत्री होते, त्यांच्या काही जवळच्या लोकांच्याकडे ED. भावना गवळी नावाची एक मुलगी पार्लमेंटमध्ये 3ऱ्यांदा निवडून आली, त्यांच्याकडे ED. आणि आता
या सगळ्याचा उपयोग करून इथं सरकार करत नाही. मग म्हणजे आता जरा मोठ्याला हात लावू आणि म्हणून अजित पवारांच्या भोवती काही सापडतंय का काय, आणि म्हणून त्यांच्या कुटुंबातल्या मुलींना आज या संबंधीच्या चौकशीसाठी बोलवलं जातं. माझं स्वच्छ सांगणं आहे, काय तुमची ईडी सीडी CBI काय वापरायची ती वापरा. महाराष्ट्रातल्या जनतेनं या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं सरकार हे या ठिकाणी दिलेलं, तुम्ही किती प्रयत्न केले तर ते सरकार 5 वर्ष काम करणार आणि 5 वर्षाच्या नंतर पुन्हा एकदा तुमच्या पाठिंब्याच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी निश्चितपणानं आलेच राहणार. आणि म्हणून आज जे सगळं चित्र दिसतं आहे ते दिल्लीचं सरकार, त्याची जबाबदारी आहे की राज्यांना शक्ती द्यायची, राज्यांना मदत करायची. जनता शेवटी राज्यात असते. दिल्लीत निर्णय होतात, पण त्या निर्णयाचे परिणाम सुखद करण्याचं काम हे राज्य सरकारांच्यावर असतं. त्या राज्यात जनता असते आणि म्हणून त्या राज्यातल्या जनतेकडे दुर्लक्ष करणं हे सूत्र घेऊन आज भाजपचं सरकार त्या ठिकाणी काम करतं आहे. मी तुम्हाला खात्री देतो की आत्ता कदाचित सत्ता त्यांच्या हातात आहे म्हणून ते काही गोष्टी करू शकतील, पण हे काही फार दिवस चालणार नाही. आणि ते न चालण्याची स्थिती ही जनमानसामध्ये आपल्या सगळ्यांना करायची आहे. आणि त्यासाठीच आपण जागरूक राहणं याची अत्यंत गरज आहे. आणि ही सांगण्याची संधी आजच्या या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या माध्यमातून, सभेच्या माध्यमातून मी या ठिकाणी घेतो आहे. माझी खात्री आहे इथला कष्टकरी नागरिक, इथला शेतकरी, इथला मध्यम वर्ग, इथला स्त्री वर्ग, इथला सगळा उपेक्षित वर्ग, दलित, आदिवासी, भटके या सगळ्या घटकांनी या सगळ्या कामामध्ये देशावर भाजपच्या मार्फत जे एक संकट आलेलं आहे त्या संकटातून देशाची मुक्तता करायची आहे. ते काम आपल्याला करायचं आहे. पिंपरी चिंचवड याचा चेहरा बदलण्याच्यासाठी ज्या लोकांनी काम केलं, आज त्यांच्या हातामध्ये सत्ता नसेल, ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनी सत्तेचा पूर्ण गैरवापर या ठिकाणी केला. याच्यात चवीदार गोष्टी घराघरातून ऐकायला मिळत आहेत. आणि म्हणून या शहराचं भवितव्य घडवणारे त्यांच्या हातामध्ये पुन्हा एकदा या शहराचं नेतृत्व, या शहराचा अधिकार हा देण्याची कामगिरी तुम्ही लोकांनी केली पाहिजे. आणि या शहरामध्ये एक प्रकारची लूट करण्याचं काम जे करतायत त्यांना खऱ्यासारखं आपण बाजूला केलं पाहिजे. हेच मला आग्रह तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. आणि तुम्ही त्याचा विचार कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द सोडतो.